नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बीटरूटपासून मस्त असे हे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी मस्त आपण बीटपासून कुरकुरीत अशी ही पुरी बनवणार आहोत. लहान मुलं बीट खा म्हणले की अजिबात खात नाहीत. तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना काहीतरी वेगळं, एकदम चमचमीत आणि एकदम छान असं क्रिस्पी पुऱ्या जर करून दिल्यात, तर ते खूप आवडीनं खातील. तर हे बीटरूटच्या पुऱ्या एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहेत. तर या बीटरूटच्या आम्ही भरपूर प्रमाणात हे माझे YouTube चॅनलवरती रेसिपी टाकलेले आहेत. तर बीटपासून भजे केलेले आहेत, बीटपासून टिक्क्या करून टाकलेल्या आहेत आणि पराठे पण केलेले आहेत. तर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघा. तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बीटरूटपासून पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक मोठा बीट घेतलेला आहे. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि मस्त असा हा ताजा, टवटवीत एकदम मस्त बीट घेतलेला आहे. एक मोठा बीट घेतलेला आहे म्हणून त्याच्यासाठी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. धना पावडर, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, लसणीच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हळद पावडर, एक 4 चमचे रवा घेतलेला आहे. तीळ, कोथिंबीर. तर आपल्याला हे पुऱ्या करण्यासाठी लागणारं एवढं साहित्य घेतलेलं आहे आपण. तर तुम्ही एकदा जरी तुम्ही ह्या पुऱ्या केलात, कोणत्याही टायमाला आणि कशासोबत बी ह्या पुऱ्या खाल्ल्या तर एकदम चवीला भारी लागतात. तर इथे मी बीटला स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावरची साल काढून हे अशा पद्धतीने हे बीटचे काप करून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. आल्याचे काप घालून घेतलेले आहेत. लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे. कोथिंबीर आणि जे आपण बीटचे बारीक-बारीक स्लाइसमध्ये काप करून घेतले होते, ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. तर आपल्याला मिक्सरला याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही पेस्ट झालेली आहे. थोडं जाडसर झालेली आहे म्हणून मी थोडं पाणी घालून आणखीन एक वेळेस या मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडं या बीटमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आणखीन एक वेळेस फिरवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायचं आहे. तर ही पेस्ट बाजूला काढून ठेवूया. तर इथे एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक 4 चमचे रवा घालून घ्यायचा आहे. रवा घातल्यामुळे हे पुऱ्या हे छान टम्म फुगतात आणि कुरकुरीत होतात. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद पावडर घालून घ्यायचं आहे, लाल मिरची पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे. तर हातावर ओवा घेऊन मी छान हाताने क्रश करून या पिठामध्ये घालून घेतलेला आहे. नंतर 1 चमचा तीळ घालून घेतलेला आहे आणि जी आपण बीटची पेस्ट करून घेतली होती, ते आपण या पिठामध्ये घालून घेऊया. हे बीटची पेस्ट घालून एकदम छान आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एकदम चोळून-चोळून आपल्याला या पिठामध्ये हे बीटचे पेस्ट घालून छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळताना एकदम घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळताना तुम्हाला जर हे बीटचं जर एखाद्या वेळेस पेस्ट जर कमी पडली असेल, तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेऊ शकता. तर बघितलात अशा पद्धतीने मी हे घट्टसर एकदम व्यवस्थित आपण हे पुऱ्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तर कोणतेही पुरी करताना जेवढं पीठ घट्ट मळेल, तेवढी पुरी ही एकदम छान टम्म फुगते आणि छान फुलून वरी येते तेलामध्ये. म्हणून पुऱ्या करताना आपण मस्त असं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे मी त्या पिठाला तेल लावून घेतलेलं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच बाजूला काढून ठेवायचं आहे हे पीठ भिजण्यासाठी. तर याच्यावरती झाकण ठेवून मी हे पीठ भिजत ठेवलेलं आहे असंच. जर तुमच्याकडे टाईम नसेल, तर तुम्ही लगेच पण पीठ हे तिंबून लगेच पुऱ्या करायला घेऊ शकता. तर मी इथे एक 10 ते 15 मिनिट हे पीठ भिजत ठेवलं होतं. तर मस्त असं हे आपलं मस्त पुऱ्याचं पीठ बनून तयार झालेलं आहे. तर आपल्याला याच्यामधला एक छोटासा गोळा घेऊन छान आपल्याला पुरी बनवण्यासाठी हे अशा पद्धतीने एक उंडा करून घ्यायचा आहे. बघितलात अशाच पद्धतीने आपल्याला हे पुऱ्या बनवण्यासाठी हे उंडा बनवून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळेच या पिठाचे गोळे बनवून घेणार आहेत.
तर इथे मी सगळेच या पिठाचे मस्त उंडे किंवा गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आपण पुऱ्या लाटण्यासाठी एका पोलपाटवर त्याच्यामधला एक गोळा घेतला आणि मस्त त्याला आपण लाटून घेऊया. तर या पिठाच्या गोळ्याला आपल्याला शक्यतो तेल लावूनच लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पिठाची गरज वाटली, तर थोडं तुम्ही याच्यावरती पीठ भरभरून तुम्ही हे पुऱ्या लाटू शकता. तर अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने मी हे पुरी लाटून घेतलेली आहे. तर तुम्हाला मी आणखीन एक पुरी लाटून दाखवणार आहे. अजिबात कोरड्या पिठाचा वापर केलेला नाही. मी पहिलंच पिठाला तेल लावून घेतलं होतं आणि छान गोळे करून घेतलं होतं. तर मला तेलाची पण आणि पिठाची पण जरा पण गरज पडली नाही. तर अशाच पद्धतीने आपण सर्वच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एक 5 ते 7 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हे पुऱ्या लाटण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला या तेलाला छान एकदम कडकडीत गरम करायचं आहे. जेवढं तेल आपलं छान गरम होईल, तेवढी तेलात घातल्या-घातल्यावर आपली ही पुरी हे एकदम छान फुलून वर येते. तर इथे माझं मस्त असं हे तेल तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक मी पुरी सोडून दिलेली आहे. नंतर पुरी सोडल्यानंतर आपण झाऱ्याने अशा पद्धतीने आपल्याला त्या पुरीवर तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे एकदम पुरी तेलातून एकदम छान वर टुम्म फुगून येते. तर मस्त अशी ही आपली बीटरूटपासून पुरी एकदम छान फुगली गेलेली आहे. तर इथे आपली पुरी छान तळली गेलेली आहे. तर आपण ही पुरी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आणखीन एक मी पुरी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर तेलामध्ये पुरी एक सोडून दिलेली आहे आणि झाऱ्याने त्याच्यावरती तेल घालून घेतलेलं आहे आणि छान गोल-गोल फिरवत आपल्याला हे पुरी छान तळून घ्यायचे आहे. तर बघितलात तेलात घातल्या-घातल्याबरोबर आपल्या पुऱ्या कशा टम्म फुगून आलेल्या आहेत वरी. तर रवा घातल्यामुळे पुऱ्या ह्या छान कुरकुरीत होतात म्हणून पुऱ्या करताना शक्यतो आपल्याला एक 3 ते 4 चमचे आपल्याला याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी हे सगळ्याच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त असे हे आपल्या टम्म पुऱ्या फुगल्या गेलेल्या आहेत. तर मस्त असे हे आपल्या बीटरूटपासून पुऱ्या एकदम खुसखुशीत आणि एकदम चमचमीत आणि एकदम कुरकुरीत आपल्या ह्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.